सगळ्यात पहिल्यांदा अगदी प्रामाणिकपणे मला सांगायचं आहे की 2006 पासून मी राजकीय जीवनात सक्रिय आहे आणि ज्यावेळेस कधी मी भाषण करायचो तेव्हा आमच्या सभेला सगळी पुरुष मंडळी असायची आणि मी एक वाक्य म्हणायचो की जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणारी माझी माता भगिनी. मला वाटतं हे वाक्य माझ्या त्या घराघरातल्या माता भगिनीसाठी मी उल्लेख करायचा. आज आधीची मी अतिशय मन भरून आलंय की 2006 पासून ते आज 2024 उजाडलंय. ह्या सगळ्या राजकीय कार्यकाळामध्ये जेवढ्या सभा घेतल्या तेवढ्या एकाही सभेला इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या भगिनी उपस्थित नव्हत्या तेवढ्या माझ्या भगिनी ह्या सभेला उपस्थित आहेत. खरंच आई तुळजाभवानीचं रूप मी तुमच्या सगळ्यामध्ये बघतो आणि मी आतली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपली अर्धांगिनी जर आनंदी असेल सुखी असेल तर माणसाला आयुष्यात कुठलीच गोष्ट कमी पडत नाही. ते घर आयुष्यभर त्या ठिकाणी प्रगती करत असते. आणि मी काम करत असताना कैलासदादा असतील नंदुबाई असतील आम्ही सगळेजण कुठलाही राजकीय हेवा देवा किंवा इगो ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून काम करतो. शेवटी समाजासाठी काम करायचंय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला शिकवलंय की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, मला वाटतं हीच भूमिका घेऊन आम्ही सगळेजण त्यांच्या सगळ्यांच्या साथीनं पुढे जातोय. आणि एका गोष्टीचा मात्र सार्थ अभिमान आहे की आज जे महाराष्ट्रातलं राजकारण आपण बघताय, ज्या ज्या लोकांनी निष्ठा बदलली, पक्ष बदलले, कोण पदासाठी कोण पैशासाठी किंवा आणि काही कारण असतील, कोण ईडीच्या भीतीनं, मला वाटतं ते माणूस साध्या लग्नात जरी गेलं तर म्हणतात खोकेवाला आला बघा. आम्हाला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की आम्ही कुठेही गेलो तर ह्या माता माऊलांनी टाकलेल्या कुठल्याही मताशी बेमानी न करता इमानदारीनं आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो. मला वाटतं ह्याच्या इतका अभिमान आणि स्वाभिमान भले भविष्यात काही झालं, आम्हाला सांगते दादा पुढं मोदी आहेत, हे आहेत, ते आहेत. मी म्हणतो की आमची भावना प्रामाणिक आहे आणि जे आम्ही केलंय ते प्रामाणिकपणे केलंय. वरून परमेश्वर सुद्धा बघत असताना जर चांगलं काम केलं असेल तर परमेश्वराचे सुद्धा आशीर्वाद भेटतात. आणि स्पष्टपणे सांगतो, निवडणुकीत उभारलं तर एकतर विजय असतो किंवा पराभव असतो, पण जर आपण प्रामाणिकपणे काम केलं असेल, चांगलं काम केलं असेल आणि मनातनं केलं असेल तर मला वाटतं ही जनता कधीही कमी पडू देत नाही, ती भरभरून देते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आज कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचं राजकारण पुढे चालावं ह्या भूमिकेतनं मी सगळ्या गोष्टी करतोय. आणि निश्चितपणे जिथं कुठं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब असतील त्यांचा ऊर निश्चितपणे अभिमानानं भरून आला असेल की माझं पोरग जे माझं नाव चालवायचं काम करतंय ते अप्रतिम आहे. इतकं मात्र मी आपल्याला आवर्जून सांगतो.